नर्मदे हर नर्मदे हर. बघा, ही नर्मदा देवीची म्हणजेच नर्मदा नदीची मूर्ती आहे. ती मगरीवर आहे तिचं वाहन. खूप छान स्वच्छ निर्मळ अशी नर्मदा नदी आहे. एक उत्साह होता खूप, कधी एकदा नर्मदा फेरी होईल. मी तुम्हाला आधी 2 दिवस वेगवेगळे व्हिडिओ दाखवले जे आम्ही 2 दिवस फिरलो होतो. पण ज्या दिवसाची सुरुवात होती त्याची आजचा व्हिडिओ आहे. नर्मदा परिक्रमेच्या दिवशी आम्ही खूप उत्साहाने मैत्रिणी सगळ्या बरोबर सकाळी 4:30ला आम्ही तयार होतो. नंतर गाडीत बसलो, भीमगाडी वगैरे. खूप सुंदर अशी सुरुवात झाली आमची. भीमरूप जरा आवाज जोर द्या. रामचंद्र के काज सवारे न्याय सजीवन लखन जियाए श्री रघुवीर हर शूर लाए रघुपति कीन्ही बहुत संहित ब्रह्मा. उत्साह होता सगळ्यांमध्ये. इथे आम्ही दर्शनाला आलतो गरुडेश्वराला. हे गरुडेश्वराचं मंदिर आहे. इथे आम्ही गरुडेश्वराचा नमस्कार केला आणि तिथूनच खाली उतरून मग आहे बघा, इथून खाली उतरून गेले की टेंबे महाराजांची समाधी आहे. तिथेही आम्ही गेलो. तिथे श्रींच्या पादुका आहेत. त्या पादुकांचंही आम्ही दर्शन घेतलं. बघा, याच त्या पादुका, निर्गुण पादुका असं तिथे म्हटलेलं होतं. तिथेही आम्ही दर्शन घेतलं आणि ही टेंबे महाराजांची समाधी आहे. तिथे पण आम्ही दर्शन घेतलं. तिथे गेल्यानंतर आम्हाला कळलं होतं की आम्ही लवकर सुरुवात करणार होतो परिक्रमाला, पण आम्हाला तिथे गेल्यानंतर कळलं की परिक्रमाची सुरुवात ही सामान्य माणसं जेव्हा करतात ना परिक्रमा, तेव्हा ते पहाटे सूर्योदयानंतर करायची असते. त्यामुळे मग आम्ही थोड्या वेळ टाईमपास केला आणि बरोबर आम्ही 6ला परिक्रमेला सुरुवात केली. रामपुरा ते तिलकवाडा अशी आमची परिक्रमा होती. सगळ्यांना खूप उत्साह होता. खूप बरोबर मस्त आम्ही अशी चालायला सुरुवात केलेली होती. एक अनुभव घ्यायचा होता. बरोबर सूर्योदय झालेला होता आणि आमची सुरुवात झालेली होती. सुरुवातीला असा अगदी रस्त्याने साधा सरळ रस्ता आहे आणि मग नंतर थोडासा रस्ता याच्यातनं आहे, आपल्या नदीच्या तटावरनं आहे. तो पण रस्ता खूप छान आहे, त्रास अजिबात होत नाही. जाताना आपल्याला अनेक मंदिरं लागतात. हे 2 शंकराचे मंदिरं आहेत. एक लौकेश्वर आणि एक धनेश्वर. तर हे दोन्ही समोरासमोर महादेवाचे मंदिरं आहेत. असे आपल्याला 20 ते 22 मंदिरं लागतात सगळे टोटल. कृष्णाचे आहेत, राधाकृष्णाचे आहेत, काही शंकराचे आहेत, दत्ताचे आहेत, मारुतीचे आहेत. बघा, सूर्योदय झालेला होता आणि आम्ही इथे थोडंसं खाली उतरून असं नर्मदेच्या पूजेसाठी, पाय धुण्यासाठी खाली उतरलेलो होतो. तिथे कुणीही नव्हतं, त्यामुळे थोडी शांतता होती. आणि सर आम्हाला म्हटले होते की इथे मगर असतात, त्यामुळे हळूच आपल्याला पूजा वगैरे करून घ्यायची आहे. तिथे गेल्यानंतर पाऊल ठेवल्यानंतरच लगेच अनुभव आला की प्रत्येक तिथला बघा दगड हा गोल आहे. तर ते म्हणतात ना, तसं म्हटलेलंच आहे ना की नर्मदेचा हर हर कंकर में बसे हे शंकर. तर खरंच तशी अनुभूती तिथे गेल्यानंतर आली. प्रत्येक दगड हा गोलच होता, अगदी शंकराच्या शिवलिंगासारखाच होता. मस्त असा सूर्योदय झालेला होता आणि आम्ही सगळ्या मैत्रिणींनी मग आम्ही नर्मदेची पूजा केली. हातपाय धुतले छान. आंघोळ नाही करू देत तिथे, कारण आंघोळीसाठी त्यांनी वेगळी सोय केलेली आहे. तिथे नर्मदेमध्ये मगरी आहेत, त्यामुळे आंघोळ नाही करू देत. आता त्यांनी तसं पाईपलाईन करून वेगळ्या ठिकाणी सोय केलेली आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही तिथून आंघोळ करून सुरुवात करू शकता. नर्मदे म्हणा, नर्मदे हर. आम्ही सगळ्या नर्मदे हर. मैत्रिणी नर्मदेची नर्मदे हर. पूजा केली, आरती नर्मदे केली. हर. आमच्याबरोबर काही ज्येष्ठ नर्मदे नागरिक हर. होते, त्यांच्याकडे बघून तर आम्हाला खरंच खूप उत्साह येत होता. छान अशी सरांनी आमच्याकडनं सगळं चला वरती या, चला सोडून द्या, पूजा सोडून द्या, हरकत नाही. पटपट आम्ही पूजा तुम्हाला हवा असेल केली. सोडून कारण द्या. सर म्हटले आम्हाला की पुढचा नर्मदे हर. नर्मदे. लांबचा हे प्रवास करायचा आहे, तर तुम्ही लवकर करा म्हणून. बरोबर सूर्योदयाला आमची खूप छान अशी पूजा पण झाली. सगळ्या खूप खुश होतो. इतकं सुंदर पाणी बघा, किती स्वच्छ आणि निर्मळ आहे नर्मदेचं. पण आपण लोक त्यात खूप घाण टाकतो
आणि त्या निर्मळ पाण्याला अस्वच्छ करून टाकतो. तिथेच शपथ घेतली की कुठेही घाण करणार नाही, नर्मदेला निर्मळ ते निर्मळच राहू देऊ असं. तिथे अनेक माकडे आहेत रस्त्यानी, बघा इथेही माकडं खूप बसलेले होते. आपल्याला वेगवेगळे अनुभव येत चालतात. तिथे वेगवेगळे आश्रम आहेत, त्या आश्रमांमध्ये खाण्याची पिण्याची खूप सोय आहे. तर तुम्ही जेव्हा परिक्रमाला जाल ना मैत्रिणींनो मित्रांनो, तर तुम्ही कुठल्याही प्रकारचं ओझं घेऊन जाऊ नका. फक्त तुमच्या काय असतील त्या गोळ्या आणि पाण्याची एखादी बॉटल. तसं तिथे पाणी पण मिळतं, पण तुमचं एक कुठे नाहीच मिळालं तुम्हाला तर तुमच्याबरोबर राहू द्या. नंतर असा शेतातनं रस्ता आहे, तुम्हाला भरपूर ठिकाणी खायची प्यायची तुमची भरपूर सोय आहे. तुम्ही उगाच ओझं नेऊ नका असंच मी सांगेन. त्यानंतर आम्ही परत एकदा परिक्रमेला थोडासा नाश्ता झाला आणि परत परिक्रमाला सुरुवात केली. बघा केवढं मोठं आहे ना पात्र. असं काही ठिकाणी जे आहे ना आपल्याला अगदी नदीच्या शेजारून चालायचं आहे आणि काही ठिकाणी रस्त्यावरनं चालायचं आहे. सगळा अनुभव खूप सुंदर होता. सगळे आम्ही खूप खुश होतो की नसतो आलं तर हे इतकं सुंदर आम्ही असं मिस केलं असतं. त्यानंतर प्रत्येक ठिकाणी मी म्हटली ना तुम्हाला की खूप छान अशा खाण्यापिण्याच्या सोयी आहे. त्यानंतर इथे जे आहेत ना दवा त्यांचा तुम्हाला वाटलं ना तर दवाखाना आहे. काही त्रास होत असेल तर तुम्ही त्यांना दाखवू शकता. आरामासाठी सोय आहे, खुर्च्या ठेवलेल्या आहेत. तुम्ही जर थकलेले असाल, तुम्हाला असं वाटलं की चक्कर वगैरे येत आहे, तर अक्षरशः तिथे झोपायची सुद्धा सोय केलेली आहे. बघा बरेच लोक इथे थकलेले होते म्हणून काही लोक झोपले पण होते. काही लोक रात्री सुरुवात करतात, ते पण इथे आराम वगैरे करतात. खरंच खूप सुंदर अशा सोयी केलेल्या आहेत. नंतर आम्ही पण इथे गरम गरम त्यांनी दिलेली होती मसाले भात आणि लोणचं, ते खाल्लं. इथे इथपर्यंत पण गाडी येते, गाडी सगळीकडे येते. मी पहिलेच तुम्हाला म्हटले की गाडीनेही तुम्ही ही परिक्रमा पूर्ण करू शकता. आम्ही पण थोडीशी इथे खिचडी खाल्ली आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. तर बघा आता आपण जाणार आहोत ब्रिजच्या, इथे ब्रिज आहे आणि आपल्याला ब्रिज ओलांडून तिकडे जायचं आहे. म्हणजे उत्तर तटावरनं दक्षिण तटाकडे आपल्याला जायचं आहे. तर ते ब्रिज पण खूप स्वच्छ आहे, खूप सुंदर आहे. कुठेही ब्रिज पार करताना आपल्याला अजिबात भीती वाटत नाही. हा बघा ब्रिज पण किती व्यवस्थित आहे, कुठेही ब्रिज हलत नाही, काही नाही, काहीच नाही. आपल्याला असं वाटतच नाही की आपण ब्रिजवरनं चाललेलो आहोत. खूप छान अशा त्यांचे मी परत सांगेल की सोयी त्यांनी खूप सुंदर केलेल्या आहेत. ब्रिज पार करताना जे नर्मदेचं दृश्य दिसतं ना, अप्रतिम असं दृश्य दिसतं. अगदी निर्मळ पाणी, बघा किती स्वच्छ पाणी आहे. पूर्ण आतला दगड दिसतो, इतकं स्वच्छ पाणी. कुठेही तुम्ही बघितलं ना तरी नर्मदेचं पाणी हे स्वच्छच दिसतं. बघा केवढं मोठं पात्र आहे ना, खरंच खूप सुंदर आहे. जर तुम्हाला जमलं ना, जेव्हा केव्हा जमत असेल ना, तर आपण एवढी 3 महिन्याची प्रदक्षिणा नाही करू शकत, 3 महिन्याची परिक्रमा नाही पूर्ण करू शकत, पण ही छोटीशी परिक्रमा तर नक्की करू शकतो. मी पण तो अनुभव घेतला, तुम्ही पण घ्या जर जमत असेल तर. ही परिक्रमा आहे ना, ही चैत्र महिन्यातच केली जाते, चैत्र महिनाभरच असते. त्यामुळे तुम्ही जर जमलं ना तर नक्की करा. खूप सुंदर अनुभव आहे. तिथे असं कोणी आपल्याला गंध वगैरे पण लावतं, छान वाटतं. तिथे ते एक वातावरण तयार झालेलं असतं. सेवाभावी लोक खूप असतात आणि त्यांची सेवा बघून आपल्यालाही कुठेतरी मनात असं वाटतं की खरंच इथे आहे हे तिलकवाडा. बघा आपल्याला हे तिलकेश्वर मंदिर आहे, यालाच आपण तिलकवाडा, म्हणजे आपण रामपुरापासून सुरुवात केली तिलकवाड्यापर्यंत. इथून आपण रिटर्न फिरणार आहोत म्हणजे त्याच रस्त्याने नाही आहे, पुढे दुसऱ्या रस्त्याने आपण गोल अशी परिक्रमा पूर्ण करणार आहोत. या थोड्याशा कठीण आहेत पायऱ्या, पण काही वाटलं नाही. आम्ही त्या पायऱ्या पण चढून गेलो आणि वरती गेल्यानंतर जी हवा, जे नैसर्गिक दृश्य दिसलं ना, ते अप्रतिम होतं. खूप सुंदर अनुभव आहे हा. नक्की जरूर ज्याला शक्य आहे त्यांनी घ्या. पायऱ्या चढून गेल्यानंतर वरती मोठं असं मारुतीचं मंदिर आहे. असं म्हणतात की रामदास स्वामींनी स्वतः इथे हे मारुती मंदिर स्थापन केलेलं आहे. बघा हे आहे नर्मदेचं दृश्य,
किती सुंदर दिसते ना. इथे हवा खूप गार होती. जो आपण चालून आलेलो ब्रिज पार करून, हा एवढा मोठा ब्रिज आपण पार करून आलेलो होतो, पण तो जो थकवा एवढ्या पायऱ्या चढून आलो ना, तो थकवा कुठल्या कुठे पळून गेलेला होता. अजिबात असं वाटलं नाही की आपण एवढं मोठं पायऱ्या चढून आलेलो आहे. नंतर असं डायरेक्ट तिलकवाडा म्हणून गाव आहे, त्या गावातनं पुढे परिक्रमा होती. आता अनेक आपल्याला छोटे छोटे मंदिरं लागणार आहेत, आश्रम लागणार आहेत. हे आहे नर्मदेचं जुनं मंदिर आहे. हे नर्मदा मंदिर म्हणतात याला. हे जुनं गावातलं मंदिर आहे. इथेच लोक रोज दर्शनासाठी तिथले जातात. आता आपल्याला जाताना काही केळाच्या बागेतनं रस्ता आहे, काही पूल क्रॉस करायचे आहेत. तर मी आता तुम्हाला नर्मदेची कहाणी सांगणार आहे, ती ऐका. पौराणिक मान्यतेनुसार एकदा भगवान शिव तपश्चर्येत मग्न असताना त्यांच्या घामातून नर्मदेचा जन्म झाला. त्यावेळी भगवान शिव मैकल पर्वतावर होते. त्यांनी त्या मुलीचे नाव नर्मदा ठेवले. याचा अर्थ सुख प्रदान करतो, कधीही न मरणारी. भगवान शिवाने मुलीला आशीर्वाद दिला की जो कोणी तुला भेट देईल त्याला आशीर्वाद मिळेल. तिचा जन्म मैकल पर्वतावर झाला, म्हणून तिला मैकल राजाची कन्या असेही म्हणतात. दुसऱ्या पौराणिक कथेनुसार देवी कन्या नर्मदा भगवान शिवाकडून मैकल पर्वतावर प्रकट झाली. देवतांनी तिचे नाव नर्मदा ठेवले. त्यांनी शिवाची हजारो वर्ष तपश्चर्या केली, ज्यामुळे भोलेनाथ प्रसन्न झाले. मग त्यांनी नर्मदेला पापांची नाश करणारी म्हणून आशीर्वाद दिला. नर्मदेच्या काठावर सर्व देवी देवता हे वास करतील आणि नदीच्या सर्व दगडांची शिवलिंगाच्या रूपात पूजा होईल असे वरदानही दिले. नर्मदेला रेवा नदी असेही म्हणतात. आता अजून एक कथा आहे, ती पण मी तुम्हाला सांगते. राजकुमारी नर्मदा ही राजा मैकलची कन्या होती. राजा मैकलने आपल्या अतिशय सुंदर मुलीसाठी दुर्मिळ गुलबकवली फुले आणणाऱ्या राजकुमाराशी लग्न करावे असे ठरवले. मग राजकुमार सोनभद्रने गुलबकावलीची फुले आणली आणि त्यामुळे नर्मदेचा विवाह त्यांच्याशी निश्चित झाला. नर्मदेला आजतागत सोनभद्रांचे दर्शन झालेले नव्हते, पण त्यांचे सौंदर्य, तारुण्य आणि शौर्य या गोष्टी नर्मदा ऐकून होती. तीही त्यांच्यावर मनापासून प्रेम करू लागली होती. लग्नाला काही दिवस बाकी होते आणि तिने आपली दासी जुहीला हिच्यासोबत प्रेम संदेश पाठवण्याचा विचार केला. जुहीला हसली आणि तिने राजकन्येकडे तिचे कपडे आणि दागिने मागितले आणि राजकुमाराला भेटायला गेली. जेव्हा ती सोनभद्रांकडे पोहोचली तेव्हा सोनभद्रांनी तिला नर्मदा समजले. जुहीलाच्या मनात खोट आली, कपट आले आणि राजकुमारांच्या प्रेमाचा प्रस्ताव तिला नाकारता आली नाही. इकडे नर्मदाच्या संयमाचा बांध फुटू लागला. दासी जुहीलेला यायला उशीर का झाला तेव्हा स्वतः नर्मदा सोनभद्रांकडे जाण्यास निघाली. तिथे पोचल्यावर सोनभद्र आणि जुहीला यांना एकत्र बघून तिने अपमानाने संतापली. तिथून ती लगेच विरुद्ध दिशेला निघाली, परत कधीही न येण्यासाठी. म्हणूनच ही नर्मदा उलटी वाहते. सोनभद्राला आपल्या चुकीचा पश्चाताप होत राहिला, पण स्वाभिमान आणि विद्रोहाची प्रतीक असलेली नर्मदा मागे फिरली नाही. आता या कथेचे भौगोलिक सत्य आपण बघू. जयसिंग नगरच्या बाराह गावाजवळ जुहीला ही नदी प्रदूषित मानली जाते, तसेच अपवित्र मानली जाते. सोनभद्रा नदीला दशरथ घाटावर डावीकडे मिळते आणि रागवलेली राजकुमारा एकटी विरुद्ध दिशेने वाहताना दिसते. अलाहाबादच्या पूर्व भागात राणी आणि दासीने राजेशाही कपडे बदलण्याची कहाणी आजही प्रचलित आहे. पौराणिक कथा आणि भौगोलिक सत्य यांचा सुंदर मिलाप या भावनेला बळ देतो. आणि मग आपण म्हणतो नमामि देवी नर्मदे. आता बघू नर्मदा परिक्रमाचे महत्त्व. लोक नर्मदा नदीला आपली माता मानतात आणि नर्मदा नदीभोवती परिक्रमा घालतात. नर्मदा नदी ही एक पवित्र नदी आहे. परिक्रमा ही पायी केली जाते, पण आता बऱ्याच सोयी असल्यामुळे ती गाडीनेही पूर्ण करता येते. असे म्हणतात की ज्यांनी नर्मदा परिक्रमा पूर्ण केली त्यांनी आपल्या आयुष्यात सर्वात मोठे कार्य केले. पवित्र होण्यासाठी गंगा मातेलाही नर्मदेतच स्नान करावे लागते. बघा केवढं मोठं नर्मदेचं महत्त्व आहे, नाही का. नर्मदा परिक्रमेच्या आसपास लोकांना खूप सेवा देणारे भक्त सापडतात. मी जी परिक्रमा केली ती 1 दिवसाची केली. ज्यांना मोठी परिक्रमा शक्य नाही ना, त्यांनी ही परिक्रमा जरूर करावी. बघा आम्ही एवढी परिक्रमा पार करून आलेलो होतो, पण चेहऱ्यावर अतिशय आमचा आनंद होता. कुठेही आम्ही थकलेलो नव्हतो.
खूप उत्साहाने आम्ही ती परिक्रमा पूर्ण केलेली होती. आणि खरंच म्हणजे आम्हीच नाही, तिथे अपंग होते, त्यानंतर काही डोळ्याने दिसत नव्हते, काहींना अजिबातही चालता येत नव्हतं. त्यांच्या चेहऱ्यावरचा सुद्धा आनंद बघून एक वेगळाच अनुभव तिथे गेल्यानंतर मला आलेला होता. खूप छान वाटत होतं. आपण दक्षिण तटावरनं परत उत्तर तटावर बोटीने क्रॉस केलं होतं. एका ठिकाणी आपण उत्तर तटावरनं दक्षिणेकडे जाण्यासाठी ब्रिज क्रॉस केलेला होता, पण आता जेव्हा आपली परिक्रमा पूर्ण झाली तेव्हा दक्षिण तटावरनं येताना आपण उत्तर तटावर बोटनी प्रवास केलेला होता. इथे आम्ही सगळ्याजणी लास्टला परत परिक्रमा पूर्ण झाल्यानंतर आमचा ग्रुप इथे एकत्र आला. सगळ्यांचे वेगवेगळे अनुभव होते. सगळेजण खूप खुश दिसत होते. लगेच ते जाणवत होतं प्रत्येकाच्या चेहऱ्यावरनं. काही थकले होते वयामानानुसार, काही आजारपणानुसार, तसं त्यांना जाणवत होतं, पण तरी पण ते खुश होते. छान वाटत होतं. काहींना लगेच झोपही लागली होती तिथे. आम्हाला हसायला येत होतं सगळ्यांना, पण परत यावं असं नक्कीच वाटलं मला. मी पण आहे बरं का इथे, झोपलेही मी होते. पण आहे. छान वाटलं. थोडंसं पुढे वरती एक 10-12 पायऱ्या आहेत, त्या चढून आलो. लगेच जेवणाचं तयारच होतं. मी पहिलेच बोलले तिथे सेवा करणारे लोक खूप आहेत, तुम्हाला अजिबात काहीही नेण्याची गरज नाही आहे. तिथे लगेच गरम गरम आम्ही जेवण केलं. खूप छान असं वरण भात, वांगे बटाट्याची भाजी आणि पुऱ्या होत्या जेवायला. सगळ्यांनी खूप छान जेवण केलं आणि आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो, म्हणजे नाशिकला येण्यासाठी निघालो. सगळ्यांचा आनंद, उत्साह, परत येणार, परत ट्रिप काढा. खरंच मजा वेगळी आली, अनुभव वेगळा आला. रात्री आम्ही सापुताऱ्यामध्ये एका ठिकाणी जेवायला थांबलो आणि आमची परिक्रमा पूर्ण झाली.